माझा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकरांच्या जीवाला जीव देतो, धावून जातो, जीव वाचवतो, ते 90,000 जे काय RSSचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील? मग मुलाला शाळेत ऍडमिशन पाहिजे, कुठे काहीतरी दंगली झालेत, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, रक्त पाहिजे, RSS वाले देतील? 90,000 लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल हे तुम्ही विचारा, कारण ते करू शकतात. अत्यवस्थ जर का रुग्ण असेल, त्याला रक्त पाहिजे असेल, शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल. पण जर ते 90,000 कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्थ आहे, रक्त पाहिजे, रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो. कारण आता 1-2 दिवसापूर्वी बातमी मी वाचली, तुम्ही पण वाचली असाल, मद्रासमध्ये IITचे जे संचालक आहे व्ही कामकोटी, त्यांनी स्वतः म्हटले, IITचे संचालक, आणि त्यांनी म्हटले की ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले. धन्य आहे त्यांची. अशी माणसं शिकतात कशी, नेमकं शिकतात काय? तर जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काय करतो, एवढा मुंबईकर कधी निष्ठुर होऊ शकत नाही. महाराष्ट्रातला अस्सल मराठमोळा मावळा जो आहे तो कधी शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. आज मला कल्पना आहे की जसे आज तुम्ही सगळे निष्ठावंत जमलायत, एक वेगळी अडचणीची जागा आहे, कारण दरवेळेला आपण शहरामध्ये घेतो, आज ठरवलं आपण उपनगरात घेऊ. येण्या जेवण्याची गैरसोय, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी येताना सुद्धा खूप लोक चालत येत होते. किती वाजल्यापासून तुम्ही बसलायत, पण ही सगळी अडचणीची जागा असून सुद्धा सगळे निष्ठावंत इकडे आलेत. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय, कारण मी लढतोच आहे तुमच्या ताकदीसाठी, तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या ताकदीच्या भरोश्यावर मी लढतोय. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय?